शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा सर्वत्र गाजावाजा झाल्यानंतर कॉकरोच जनता पक्षाचे अभिजित दिपके यांच्या घरी विविध राजकीय नेत्यांच्या भेटी सुरू झाल्यात। अभिजित दिपकेच्या आंदोलनाची सोशल मीडियावर चर्चा, नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या। सगळ्याच पक्षांना हवेत दिपके, दिपकेंना पक्षात घेण्याबाबत सर्व पक्षांची चढाओढ। नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पक्षाच्या अभिजित दिपके यांच्या माध्यमातून मोठे आंदोलन पुकारण्यात आले। सोनम वांगचुक यांच्या सहभागानंतर हे आंदोलन यशस्वी झाले। मात्र शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होण्याआधी झालेल्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन जगभर प्रसिद्ध झालं। सोनम वांगचुक रुग्णालयात होते, मात्र अभिजित दिपके आंदोलनस्थळी असल्याने या आंदोलनाच्या यशात अभिजित दिपकेला हिरो मानले जात आहेत। दिपकेचे आंदोलन यशस्वी होताच राज्यातील प्रमुख पक्षांनी दिपकेंना त्यांच्या पक्षात येण्याचं आवाहन केलं। यासाठी महाराष्ट्रातील नेते आता अभिजित दिपकेंच्या भेटीसाठी जात आहेत। बघा, महत्वाची भेट तर आहेच आहे। राजकारणामध्ये काम करत असताना काही गोष्टीचं पथ्य पाळावं लागतं। हे आंदोलन झालं, मग कोणत्या पक्षाच्या विरोधात होतं का, या असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। आणि मग अशा वेळेला जर भेट घेतली तर त्याचा गैरसमज किंवा त्याचा अपप्रचार हा होऊ शकतो। हे टाळण्यासाठी मी त्यांची भेट घेतली नाही। त्यांना इव्हन आता त्यांनी सांगितलं मी फोन सुद्धा केला नाही। हे यासाठी चर्चेला वाव नको। अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वाळूच क्षेत्रामध्ये सहपरिवारासह राहतात। अभिजित दिपके आल्यानंतर भेटीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते बच्चू कडू आले आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे देखील घरी गेले होते। नेते घरी आल्याने अभिजितच्या आई वडिलांना देखील मुलाचा मोठेपणा वाटतोय। एवढेच काय, तर उद्धव ठाकरे यांनी फोन करून अभिजित दिपकेंच्या आई वडिलांशी संवाद साधला आणि अभिजितच्या लग्नाविषयी चर्चाही केली। त्यामुळे सध्या जिल्ह्यात, राज्यात आणि देशभरात दिपके चर्चेचा विषय ठरलाय। हो ना, मीडियाने विचारतच होते। मग आता मी म्हटलं सून यावा आणि जावं यावं, कोणत्या आई वडिलांच्या अपेक्षा नाही त्याच्या मला राहील ना। नाही आता नाही हो ना, कारण कसं त्याला गोष्ट म्हणून ते काही नको म्हटलं होतं। आम्हाला खूप बरं वाटलं। ते आमच्या मनातील जे शंका होता की मी साहेबांच्या मतदारसंघामध्ये 15 वर्ष राहिलो, साहेब मला नेहमी फोन करायचे, हे असं कर तसं कर, रस्त्याचे कामं, बाकी वॉटर सप्लायचे कामं, ड्रेनेजचे कामं, पण सर मला फोन सुद्धा का करत नाहीत म्हणलं। ते मला थोडं हे वाईट वाटायचं त्या गोष्टीचं, पण साहेबांनी आज खुलासा केला ते मला, आणि खरंच आहे ते माझं खूप समाधान झालं त्याच्यामुळे। आणि साहेब आलेत त्याच्याबद्दल मी साहेबांना धन्यवाद देतो। सर, तुम्ही विचारपूस करायला आलेत ते आमच्या माझ्या घरी। जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना लाठीचार्जमुळे इजा झाली। सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे हे आंदोलन यशस्वी झाले। मात्र राजकीय नेत्यांची गर्दी अभिजित दिपकेंच्या घरी वाढली। यामुळे राजकारणात अभिजित दिपके यांच्या भविष्यातील वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।